जय ज्योती जय सावित्री। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त आहेत। मी आरती अंकुश लोखंडे, माणिकवाडा, यवतमाळ आपणासमोर सादर करते महात्मा फुले यांची अखंड काव्यरचना। ऐका। अखंड। समाधानवृत्ती ज्याची अखंडित, समाधानवृत्ती ज्याची अखंडित, संकटी पडती लागलीच, संकटी पडती लागलीच, सत्य पाठबळ मनी दृढ भाव, सत्य पाठबळ मनी दृढ भाव, करी धावा धाव दिनांसाठी, करी धावा धाव दिनांसाठी, भल्या सॉक्रेटिसा विष त्या पाजले, भल्या सॉक्रेटिसा विष त्या पाजले, छळूनी मारले द्वेष भावे, छळूनी मारले द्वेष भावे, समाधान ज्याचा भंग झाला नाही, समाधान ज्याचा भंग झाला नाही, ग्रंथातरी पाही ज्योती म्हणे, ग्रंथातरी पाही ज्योती म्हणे। या ओळींचा अर्थ सांगते। या ओळींमधून सत्य, धैर्य आणि समाधान यांचे महत्त्व सांगितले आहे। तसेच सॉक्रेटिस यांचे उदाहरण दिले आहे। ज्यांच्या मनात कायम समाधानाची वृत्ती असते, ज्यांच्या मनात कायम समाधानाची वृत्ती असते, तो संकटात पडला तरी लगेच खचत नाही। ज्याच्या मनात सत्याबद्दल दृढ विश्वास असतो, तो आयुष्यभर सत्याच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत राहतो। चांगल्या विचारांचा तत्वज्ञ सॉक्रेटिस याला लोकांनी द्वेषाने विष देऊन मारले, कारण तो सत्याचा मार्ग दाखवत होता। पण इतके दुःख आणि अन्याय सहन करूनही समाधान आणि सत्यनिष्ठा कधी ढळली नाही। सत्य आणि समाधान यावर ठाम राहणारा माणूस संकटातही डगमगत नाही। सॉक्रेटिस प्रमाणे अन्याय सहन करूनही त्याचा मार्ग सोडू नये, हा या ओळींचा मुख्य संदेश आहे। महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचे संदेश उपयोगात आणावे ही विनंती सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने आम्ही करत आहोत। आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।